भरला रिता ठावणो हे उरला आज म्या दृष्टीने देखिला विठ्ठलची एक अनुभूती पहिली झाली. अरे जो पंढरपूरचा भगवान पांडुरंग परमात्मा विठेवर उभा असणारा मी ज्याला एक देशी मानत होतो हा परमात्मा पंढरपूर पुरता मर्यादित नसून विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावणो हे उरला. अहो हा भगवान परमात्मा पंढरपूर पुरता मर्यादित नसून हा जळी स्थळी काष्टी पाषाणी 10 दिशा भरून 10 बोटे शिल्लक असणारा परमात्मा हा सगळीकडे चराचरामध्ये व्याप्त आहे. ही पहिली अनुभूती झाली. आणि या प्रसंगातून दुसरी अनुभूती अशी झाली नामदेवरायांना की मी ज्यांना समजत होतो की हेच कच्चे आहेत यांनी देवाच्या डोक्यावर पाय ठेवलेत पण असं काही नसून देवानं यांचे पाय डोक्यावर घेतलेत. इथंच नामदेवरांना अनुभूती झाली. त्यांना गुरु मानलं. सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचरी दाता. गुरुकृपेचा अनुभव महाराज ज्ञानोबा नामदेवरायांना झाला. आणि मग मात्र नामदेवरायांचा हा गुरुकृपेचा अनुभव झाल्यानंतर संत मंडळी संत सभा सगळे इकडे तिकडे झाली पांगली सगळं झालं. तदनंतर मात्र नामदेवराया पंढरपूरला गेले आणि ज्ञानोबारायांनी विचार केला की आपल्याला पहिलं कार्य करायचं होतं ते म्हणजे गीतेवरती प्राकृत भाषेमध्ये 56 भाषांचा उद्धार करायचा होता, गौरव करायचा होता. ते ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ आपला लिहून पूर्ण झालाय. मग आता आपण काय करावं? तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा करावी म्हणून पंढरपूर निवासी असणारा भगवान पांडुरंग परमात्म्याकडे ज्ञानोबाराय गेले. सुरुवात तिथून करावी म्हणून पांडुरंग परमात्म्याचं दर्शन प्रथमतः घेतलं माझ्या ज्ञानोबारायांनी. आणि दर्शन घेतल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्म्याला सांगितले आपली इच्छा की देवा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झालेली आहे. माझं या जीवनामध्ये माझं जे कार्य होतं ते कार्य आता मी पूर्ण केलेलं आहे. आणि आता मात्र माझी एक इच्छा आहे की मला संपूर्ण भारतात जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राला जाऊन यायचं आहे, तीर्थयात्रा करायची. देवाजवळ आपली याचना आपला प्रसंग मांडावा आणि प्रसंग मांडल्यानंतर मात्र देवाला सांगावं करा ना मग सुरू करा आजपासूनच काही हरकत नाही. नामदेवरायांची संगत ज्ञानोबारायांना हवी होती म्हणून देवाकडे गेलेले ज्ञानोबाराय देवाला सांगतायत देवा सुरू तर करणारच आहे पण मी एकटा कुठे तीर्थयात्रा करू? तीर्थयात्रेचे नियम आहेत. तीर्थयात्रा करत असताना तीर्थयात्रा एकट्याने कधीच करू नये. तीर्थयात्रा करत असताना जोडीला कोणीतरी आपल्या समोर आपल्या सारखाच असावा, आपल्या तोडीचाच असावा. दुसरा नियम तीर्थयात्रेचा असा आहे की तीर्थयात्रा करत असताना पायी चालत तीर्थयात्रा करावी. आपला आता पायी चालणं कमी ट्रॅव्हल्स वारी लय झाली आहे नाही का? चलो अयोध्या, चलो प्रयागराज, चलो अमरनाथ, चलो अष्टविनायक नाही का, चलो अक्कलकोट की चालले लगेच आम्ही 5,000 भरे 10,000 भरा निघाले. ट्रॅव्हल्स वारी आपली नाही का? तीर्थयात्रा आली की सांगत असतात महाराज आम्ही बी गेलो तू बरं तीर्थयात्रेला. हा 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 हो ते आळंदीचेच महाराज त्यांच्या सोबत गेलो होतो. सांगायचं तात्पर्य कसं तीर्थयात्रा सोबत कोणीतरी घेऊन करावी आणि तीर्थयात्रा पायी चालत करावी. हा नियम आहे.
सकळ सिद्ध आहे, हात चालावयाचे निपाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थ यात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हे सकळ सिद्ध आहे, तुमचे हातपाय चालतायत, तोपर्यंत आपलं स्वहित साधा. स्वहित म्हणजे स्वतःच हित. काय स्वतःच हित साधायचंय? तर तीर्थयात्रा करायची. तीर्थयात्रा पायी पायी चालत, लक्षात घ्या, पायी चालत. पण ज्ञानोबारायांनी भगवान पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की देवा सगळं झाले कार्य, आता तीर्थयात्रेला जातोय, पण जात असताना तुमच्याकडे एक साकडं घालाय आलोय. पांडुरंग परमात्म्याने विचारलं, ज्ञानोबाराया काय हवंय, काय साकडं आहे? साकडं असं आहे देवा, तीर्थयात्रा करायची पण एकट्याने कुठं करू, कोणाला तरी सोबत न्यावं वाटतंय, ते तुझ्याकडं मागायला आलोय, देशील का रे? देवाने सांगितलं ना ज्ञानोबाराया, मी सोबत कसं जमल, मला इथं थांबावं लागतं व विटेवर उभं राहावं लागतं. आणि मी जर तिकडं आलो, तुम्हाला 2 महिने लागतील, 4 महिने लागल, वर्ष लागल, सांगू शकत नाही ना. आणि मी तिकडं आल्यानंतर इथं विटेवर उभं राहायचं म्हटलं अवघड होईल, कोण राहणार उभं माझ्या जागी? ज्ञानोबाराया म्हणताय देवा अरे तुम्हाला नाही हो, तीर्थयात्रेला जायला सोबत मला दुसरं कोणीतरी हवंय. देवाने विचारलं कोण? ज्ञानोबाराय सांगतात, अहो माझ्या सोबत येण्यासारखा जर माझ्या जोडीचा जर तोडीचा जर कोण असेल तर नामदेवराय आहेत. पाठवताय का देवा तुम्ही त्यांना? देवाला सांगितलं घेऊन जा, घेऊन जा म्हटले नामदेवरायांना. नामदेवरायांना घेऊन जा म्हटल्यानंतर नामदेवरायांकडे गेले. ज्ञानोबारायांना सांगतायत देवाकडे परवानगी काढली आहे, तुम्ही चला माझ्यासोबत तीर्थयात्रेला. देवानं सांगितलं घेऊन जा. कोणी सांगितलं? देवाने. नक्की? हो हो. असं कसं होईल म्हणले, शक्यच नाही, देव सांगू शकत नाही. अहो देवानं सांगितलं. नाही नाही, छे छे छे, मी मान्य करत नाही, देवानं नाही सांगितलं. अहो देवाला माझ्याशिवाय करमत नाही, देव कसा म्हणेल तीर्थयात्रेला जा? मला विश्वास पटत नाही, मी स्वतः जाऊन देवाला विचारतो. गेले तरा तरा चालत नामदेवराया भगवान परमात्म्याकडे गेले. समोर उभं राहून नामदेवराया देवाला विचारले, देवा काय रे, तुला नकोसा झालोय का? मी नकोसा झालोय का? देवानं विचारलं काय झालंय नेमकं, का असं बोलता? नाही नाही सांग ना मला, तुला मी नकोस आहे का? भगवान परमात्मा म्हणतायत नामदेवराया, तुम्ही मला हवेशी आहात, नकोसे कसे? पण तुम्हाला मला न विचारता तू ज्ञानोबारायांना कसं म्हटलं की घेऊन जा यांना सोबत? मला विचारलंस का? तू माझी पूर्व परवानगी घेतली का? मला न विचारता परमिशन दिलीस, परवानगी दिलीस? भगवान परमात्मा गोड भाषेमध्ये नामदेवरायांना समजावून सांगतायत. बरं, भगवंत नामदेवरायांना सांगतायत, नामदेवराया तुम्हाला न विचारता मी हो म्हटलो, त्याबद्दल पहिली मी दिलगिरी व्यक्त करतो. पण एक सांगू, अहो ज्यांनी माझ्याकडे तुम्हाला मागितलं ते मागणारे कोण आहेत? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी, ज्ञानराज माझी योग्यांसी माऊली, जेने गीता निगम बंदी प्रगट केली. अरे कोण आहेत ते माझ्याकडे मागायला जे आलेले ते कोण आहेत? अरे योगी आहेत, ते ज्ञानी आहेत, योग्यांची माऊली आहेत. आणि त्यांना मी कसं म्हणणार की नका म्हणून, नाही देत म्हणून? अरे वस्तू मागायला जो कोणी येत असतो त्याच्यावरून द्यायचं का नाही याची किंमत ठरत असते. वस्तू द्यायची की नाही द्यायची हे कशावरून ठरतं? समोर मागायला कोण आले, आणि समोर मागाय आलेले कोण होते रे देव नामदेवराया? त्यांना मला नाही कसं म्हणवेल? मी नाही म्हणलो नाही, मी न्या म्हटलं. ठीक आहे ठीक आहे, सांगितलं ना तुम्ही, आता न्या, जातो आता सोबत. पण देवा मी जाणार आहे, पण माझ्या काही अटी आहेत बरं, त्या मान्य कराव्या लागतील. बोलव तू ज्ञानोबारायांना जवळ बोलव आणि सांग त्यांना, मी सांगतो ते. ज्ञानोबाराया आतमध्ये आले. भगवंत म्हणतायत सांगा आता काय सांगायचंय ते. आलेत ते समोर. नामदेवराय म्हणतायत देवा हे पहा, मी यांच्यासोबत तीर्थयात्रेला चाललोय, पण यांनी मला हे कर ते कर हे सांगायचं नाही. मी सोबत जाणार, सगळं करणार, पण यांनी मला काही सांगायचं नाही. दुसरी गोष्ट,
संपूर्ण भारताची तीर्थयात्रा करायची म्हणजे अनेक प्रकारची तीर्थ आहेत आणि अशा अनेक प्रकारच्या तीर्थांमध्ये हे स्वतः दर्शन घेणार, तिथं वाकणार, पाया पडणार आणि मलाही म्हणतील महाराज पडा पडा पाया पडा आता. ए देवा, तसलं काय मला जमणार नाही. मी दर्शन घेणार नाही. ज्याचे विटेवर पाऊल नाही येत, ज्याचे कटेवर हात नाही येत, न घे मी तयाचे दर्शन. भगवान परमात्म्याला नामदेवराय सांगतायत, अरे ज्याची विटेवर पाऊल नाही, ज्याचे कटेवर हात नाहीत, अशाच्या मी पाया पडणार नाही, अशाच मी दर्शन घेणार नाही. मान्य असतील अटी तर मी जातो. ठीक आहे म्हणले जा. कसं असतं, वारकरी जर एखादा नवखा वारकरी जर जुन्या वारकऱ्यासोबत जर वारीला निघाला का, घरातली काय म्हणतात त्या नव्या वारकऱ्याच्या जुन्या वारकऱ्यांना, हे पहा आमच्या बाबांनी कधी वारी केलेली नाहीये, हे पहिल्यांदा वारीला चाललेत, तुम्हाला जुना अनुभव आहे वारीचा, आमच्या बाबांच्यावर छान लक्ष ठेवा, ते चुकतील, काय होईल, काय घडेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांना त्यांची काळजी घ्या, काय दुखलं खोपलं त्यांचं सगळं पहा, घरचे जबाबदारी देतात. हे जुने वारकरी काय करतात, यांना सोबत घेऊन जातात. पण घेऊन गेल्यानंतर समजा आता या वारकऱ्याची त्या वारीत गेल्यानंतर बऱ्याच जणांची ओळख होत असते, तर एकत्र बसणं उठणं येतं त्याच्यामुळं. मग एखाद दिवशी समजा यांनी चहा प्यायला जर कोणी वारीतला आग्रह केला तर हे काय करतात, चहा प्यायला बाहेर जातात. आणि चहा प्यायला बाहेर गेलेलो जसं कळतं याला, दिसत नाही वारकरी दिसना, सैरभैर होतं, चलबिचल होतं. ती माघारी आलो की त्याला कोणा गेलतास, विचारून जायची पद्धत आहे का नाही, तुला काय झालं म्हणजे, तुझ्या घरच्यांना मला उत्तर द्यावं लागेल. असं तांत सांगायचं तात्पर्य एकच आहे, भगवान परमात्म्यानं परवानगी दिलेली आहे, नामदेवराय निघालेले आहेत, पण जाताना सांगतात हे बघ यांनी मला काय सांगायचं नाही, काही नाही. नामदेवराय म्हटले, भगवंताने नामदेवरायांनी सगळं मान्य केलं. नामदेवराय कपडे बिपडे भरायला घरी गेले, वळकटी घ्यावी म्हणून सगळं घ्यायला घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर इतक्यात नामदेवराय भगवान परमात्मा ज्ञानोबारायांना सांगतायत, ज्ञानोबाराया नामदेवराय हट्टी आहेत हो, इतके हट्टी आहेत, रोज त्यांच्या हातचा नैवेद्य मला खावा लागतोय. 5 वर्षाचे होते तेव्हा दगडाच्या मूर्तीला मला नैवेद्यांनी खाऊ घातलंय. नैवेद्य जेवला नामयाचा, नैवेद्य जेवला नामयाचा, नैवेद्य जेवला नामयाचा, नैवेद्य जेवला. ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला. नैवेद्य जेवला नामयाचा, नैवेद्य जेवला नामयाचा, नैवेद्य जेवला नामयाचा, नैवेद्य जेवला. सांगितलं खूप हट्टी आहेत बरं, हट्ट थोडा करतील पण काही नाही, ऍडजस्ट होऊन जाईल, तुम्ही जा घेऊन त्यांना. पण ज्ञानोबारायांना परवानगी दिली घेऊन जायची, पण भगवान परमात्म्याचं अंतकरण थोडंसं जड झालं बरं. रोज सोबत असणारे नामदेवराय आज निघालेत, थोडं दुःखही झालेलं आहे. नामदेवराय आले, देवाचं दर्शन घेतलं आणि निघालेत. ज्ञानोबारायांना भगवान परमात्मा सांगतायत, ज्ञानोबाराया सांभाळून घ्या बरं, व्यवस्थित न्या, काळजी घ्या, हट्टी आहेत थोडेसे, काळजी घ्या, काळजी घ्या, सांभाळून घ्या. म्हटल्यानंतर निघाले हो नामदेवरायाने भगवान परमात्म्याच्या परवानगी घेऊन ज्ञानोबाराया निघाले. चालायला सुरुवात झाली, पण सांगू माझ्या ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी पुढं पुढं चालावं आणि नामदेवरायांनी हळूच पाठीमागं देवाकडे वळून वळून पाहावं. देवाकडे पाहत असताना म्हणतात बुवा, पूर्वीच्या काळी एखादी सासरवाशीन जर नांदायला गेली असेल आणि तिला जर माहेरची गाडी जर न्यायला आली का नाही, त्या गाडीत बसून ती बिचारी नांदायला जात असते. जात असताना
माहेराकडे जाताना तिची पाठ सासरकडे असते आणि तिचं तोंड गाडीवानाकडे असतं माहेराला जाताना बरं. आणि माहेर पण पूर्ण करून ती जेव्हा सासरी जाते ना तेव्हा सासरी जाताना मात्र तिचं तोंड महाराजा पाठीमाग असतं आपल्या माहेराकडे असतं. मग ती अशी अंतकरण तिचं दुखावलेलं असतं. जेव्हा माहेराला सोडून जाते ना तेव्हा अंतकरण दुखावलेलं असतं आणि दुःखित अंतकरणानं ती माहेरवाशीन सासरी जात असते. तशी माझ्या नामदेवरायांची अवस्था झालेली. कन्या सासुर्यासी जाय, कन्या सासुर्यासी जाय, जशी एखादी लेक नांदायला जावीन तुझी जशी जीवाची तळमळ होत असते. कन्या सासुराशी जाय आणि मागे परतुणी पाहे, चुकली या माये बाळ हुर हुर पाहे. तसं नामदेवरायांचं अंतकरण भरून आले, डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. देवाला सोडून जाणं एवढं सोपं नव्हतं महाराजा. त्या नामदेवरायांना दुःख झालेलं आहे. परत 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 मागं वळून पाहतायत नामदेवराय देवाकडं. देवाला सुद्धा दुःख झालं होतं पण देवानं नाही दाखवलं. का तर नामदेवरायांचं जाणं अवघड होईल म्हणून देवानं दुःख आपलं लपवलं. नामदेवराय ज्ञानोबारायांच्या सोबत तीर्थयात्रेला गेले. अनेक प्रकारचे प्रसंग तीर्थयात्रेमध्ये त्यांना पाहायला मिळाले. मजल धर्मजल करत करत औंढ्या नागनाथाला जेव्हा मुक्कामी राहिले, सोबत काही वारकरी होते. जिथं जिथं मुक्काम असावा तिथं तिथं नामदेवरायांनी कीर्तन करावं. औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये थांबले, तिथं कीर्तनाला सुरुवात केली, प्रारंभ केला नामदेवरायांनी. ब्रह्मवृंद आले, त्यांनी सांगितलं तर आम्हाला अभिषेक करायचा आहे, मंत्रोच्चार करायचा आहे. तुमचं कुठं इथं कीर्तन, उचला कीर्तन, मंदिराच्या पाठीमागे जा. नामदेवरायांनी कीर्तनाचं सगळं उचललं, सगळं घेतलं, सगळं पकवाजे वगैरे घेतले. वारकरी सगळे उठले, मंदिराच्या पाठीमागे जाऊन बसले. बरं, पाठीमागं बसल्यानंतर नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं. पण नामदेवरायांचं कीर्तन मंदिराच्या पाठीमागं चालू आहे. नामदेवराया देवाला सांगतायत, बघ देवा, हा कीर्तन कुठं चाललंय हे बघ. आता तूच लाज राख, काय लाज राखील देव कृपा करील. मग भगवान परमात्म्याला ज्ञानोबारायांनी मनोमन साकडं घातलंय. आणि असं साकडं घातल्यानंतर भगवान परमात्मा शिव राम नाही भेद ऐसे दोन्ही देव सिद्ध. भगवान पांडुरंग परमात्म्यानं औंढ्या नागनाथाला सांगितलं, काय चाललंय? अहो माझ्या भक्ताचं कीर्तन चाललंय, तुम्ही कुठे इकडं कीर्तन मागय. आणि मग असं तिकडून पंढरपुराहून आदेश आल्याबरोबर औंढ्या नागनाथाचं मंदिर महाराजा फिरलं. आजही मंदिरात गेला तुम्ही कधी तर पहा, जरूर अवश्य पहा. त्या मंदिराच्या पाठीमागं नंदी आहे. तेव्हा मंदिर जसं फिरलंय
तसंच ते फिरलेलं आहे. फिरविले देऊळ फिरविले देऊळा जग माझी जाती. फिरविले देऊळा जग माझी जाती. फिरविले देऊळा जगबाजी खाती. फिरविले देऊळा जगबाजी खाती. नामदेव हाती दूध प्याला. नामदेव हाती दूध प्याला. फिरविले देऊळा जग माझी जाती. फिरविले देऊळा जग माझी जाती. फिरविले देऊळा जगबाजी खाती. फिरविले देऊळा जगबाजी खाती. ख्याती सर्वत्र पसरली. देऊळ फिरवलं, मंदिर फिरलं, कीर्तन झालं मंदिरात. अशा अनेक चमत्कार आहेत. भरपूर काय सांगण्यासारखे आहे. आज आपल्याला कथा प्रारंभ करायला भरपूर विलंब झालेला आहे. काल थोडं लवकर घेतलं आणि लवकर आटपलं. म्हणलं उद्या 3 तास सांगण, सगळं राहिलेलं सगळं सांगून टाकण. पण आता करणार काय, पर्याय नाहीये काय. दिंडी सोहळा आहे ते सगळं आटपून आपल्याला थोडा विलंब झाला सुरू करायला. अजून एक प्रसंग, हरपाल नावाचा एक भिल्ल होता. भिल्ल असंच जाता जाता प्रसंग. तो हरपाल नावाचा भिल्ल चोऱ्या करायचा. चोरी कोणाची करायचा? ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, ज्याच्या कपाळाला गंध नाहीये, जो पंढरीचा वारकरी नाहीये, ज्यानं पांडुरंगाचं कधी नाव घेतलेलं नाहीये. पहिली चौकशी करायचा, गळ्यात माळ आहे का, गंध लावता का, भगवंताचं चिंतन करता का, पंढरपूरला जाता का. पहिली चौकशी करायचा हरपाल नावाचा भिल्ल तो. मग जर एखाद्यानं म्हणलं नाही हे काय करत नाही म्हटलं की लगेच चल काढ सगळं माल तुझ्याकडचं. आणि चोरी करून काय करत होते माहितीये का? वारकऱ्यांना भोजन घालणं, वारकऱ्यांना दान धर्म करणं, एवढं पुण्याचं काम हरपाल नावाचा भिल्ल करत होता. त्या हरपालाला सुद्धा शाप होता की तुझा उद्धार, 4 भावंड जेव्हा येतील तेव्हा ते तुझा उद्धार करतील. बरं, असा शाप होता. हरपाल नावाच्या त्या भिल्लाने ज्ञानोबारायांची वाट पाहत होता. आले ना ज्ञानोबाराया. आल्यानंतर आनंद झाला. चला म्हटले माझ्या घरी वारकरी आलेले आहेत, यांचं मला आदरातिथ्य करायचं आहे, यांना भोजन ग्रहण करायला मला घालायचं आहे. घरी घेऊन गेले ज्ञानोबारायांना, नामदेवरायांना घरी घेऊन गेले. तर तिथं प्रसंग असा घडला होता, त्या हरपाळाचा पुत्र सर्पदंशाने मृत्युमुखी पडला होता. एकुलता एक पुत्र. ज्ञानोबारायांचं चरण कमल हरपालाच्या त्या घराला पर्णकुटीला लागल्याबरोबर तो जो पोरगा होता मेलेला तो जिवंत झाला. महाराजा, एवढी ताकद माझ्या संतांच्या पदस्पर्शात आहे. ज्ञानोबाराया गेले तिथं गेल्यानंतर तो मृत्युमुखी पडलेला हरपालाचा जो पुत्र होता तो जिवंत झाला. हरपाल नावाच्या भिल्लानं सांगितलं, माऊली तुम्ही इथं थांबा, मी आत्ता घेऊन येतो काहीतरी. काहीच नव्हतं घरात. पत्नीने सांगितलं काहीच नाही, थांब म्हणले, मी लगेच येतो, माझं कामच आहे ते. गेले बाहेर, एकाला धरलं, वारकरी आहेस का, माळकरी आहेस का, वारीला जातो का, पांडुरंगाचं नाव घेतो का. नाही म्हटल्याबरोबर त्याच्याकडचं काढलं, आले घेऊन, ते दिलं आणि घरामध्ये ज्ञानोबारायांचं आतिथ्य केलं. ज्ञानोबाराया हे विचार करतायत, अरे भिल्ल जातीची एकेकाळी मला उष्टी बोरं खाऊ घालणारी जी शबरी आहे, त्या शबरीच्या कुळातील हा हरपाल आहे. चला एकेकाळी आपण त्या अवतारामध्ये शबरीचा उद्धार केला होता, मग या अवतारामध्ये आपण हरपालाचाही उद्धार करावा. ज्ञानोबारायांनी महाराजा त्या हरपाल नावाच्या त्या भिल्लाचा उद्धार केला. तशीच पुढं वीरमंगळाची ही कथा आहे. तशीच पुढं चाकणची महिपत बुवा, परवा सांगितलं होतं मी, चाकणच्या महिपत बुवांच्याकडे पाहुणचार घ्यायला ज्ञानोबाराय राहिले होते. तेव्हा महिपत बुवांनी सांगितलं होतं, खंत व्यक्त केली होती, कराडला माझी कन्या आहे, त्या कन्येचा पती नास्तिक आहे, थोडंसं तुम्ही तिथं जाऊन दर्शन देऊन आला तर तुमच्या पदस्पर्शानं त्यांच्यात काही बदल झाला तर तेवढाच होईल, तुम्ही जा तिथं. मग त्या कराडला सुद्धा
तीर्थयात्रा करत करतच आपल्या वडिलांनी कराडचं तीर्थ कृष्णेचं स्नान केलं होतं. ज्ञानोबारायाही कराडला गेले बरं. त्या महिपत बुवांची कन्या तिच्या पतीचाही उद्धार केला. तसा उद्धार होत नव्हता, पती नास्तिक होता. तिची मस्त इच्छा होती या संतांना आपल्या घरी आणावं. नामदेवरायांचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तनामध्ये ऐकलं एक शीत जर या वारकऱ्यांना जर खाऊ घातलं तर फार मोठं पुण्य लाभतं. तिनं कीर्तनात ऐकलं, घरी जाऊन तळमळीनं विचार करायला लागले आणायचं घरी, पण कसं? पती तसे आहेत, विरुद्ध पार्टी आपली, आपल्याला देवाबद्दल गोडी, त्यांना अजिबातच नाही. तिनं काय केलं, हिरकणी चुरली आणि ती हिरकणी आपल्या पुत्राला पाजली. त्यानं लेकरू ते पोरग तिचं ते हिरकणी पाजल्यानंतर मृत्यू पावलं. आणि मृत्यू पावलेलं एकुलतं एक पोरग त्यानं पाहिलं. तेवढ्यात ते धक्का बसला त्याला. ती भार्या त्याला सांगते की तुम्ही कधीच संतांचं पूजन केलं नाही, देवाचं नामचिंतन केलं नाही ना, म्हणून आज आपलं पोरग गेलेलं आहे आपल्यातून. हीच संधी आहे तुम्हाला. आता आपल्या गावामध्ये मंदिरामध्ये संत मंडळी आलेले आहेत. जा तुम्ही तुमच्या हाताने जाऊन त्यांना धरून हाताने तुम्ही त्यांना आग्रह करा आणि त्यांना घरी घेऊन या आदरातिथ्य करायला. तेव्हा त्या महिपत बुवांच्या कन्येनं आपल्या पतीला सांगितल्याप्रमाणे पती तिथं जाऊन त्या दोघांनाही तिकडं घेऊन गेले. जसा ज्ञानोबारायांचा पदस्पर्श आतमध्ये झाला तसं ते मेलेलं पोरग परत जिवंत झालं. ही माझ्या संतांच्या पुण्यभूमीची पवित्र पायाची ताकद आहे. स्त्रीचाही पुरुष केला होता ज्ञानोबारांनी. भरपूर सांगण्यासारखं. आता काय पर्याय नाहीये, मला आवडतं घेणं गरजेचं आहे. 11 वाजले. मी सांगत सांगत खाली बसलेल्यांनी 11ला सुरुवात करू नये म्हणजे झालं. भरपूर प्रसंग. त्यातलाच एक प्रसंग दिल्लीला अल्लाउद्दीन खिलजी, त्या अल्लाउद्दीन खिलजीचा पोरगा जलालउद्दीन खिलजी दिल्लीचा बादशाह होता. आणि नामदेवराया आणि ज्ञानोबाराया तिकडे अयोध्येकडे जाता जाता दिल्लीकडे गेले आणि दिल्लीमध्ये वास्तव्य करण्याचा त्यांना प्रसंग आला. तत्प्रसंगी दोघंही तिथं राहिले आणि कीर्तनाचा प्रसंग नेहमीच आपलं कीर्तन नामदेवरायांनी करायचं, ज्ञानोबारायांनी प्रमाण गावं, कीर्तन श्रवण करावं, जाईल तिथं हे त्यांचा क्रम चालू होता, उपक्रम. दिल्लीमध्ये हे ते दोघ जण गेलेत आणि जलालउद्दीन खिलजी जो होता तो जरा नास्तिक होता. कीर्तन चालू आहे गावामध्ये, हाहाकार सुरू झाला. कीर्तन चालू आहे, कीर्तन चालू आहे. कोणाचं? कोणीतरी पंढरपुराहून नामदेवराय आणि आळंदीचे ज्ञानोबाराय आलेले आहेत आणि यांचं तिथं कीर्तन चाललेलं आहे. भरपूर माणसं तिथं जमलेली आहेत. आपला मराठा समाज आनंदित झाला होता आणि सगळेजण जमले होते बरं तिथं. त्या बादशाला कळल्याबरोबर बादशाह म्हटला कीर्तन करतायत, कसली यांच्या कीर्तनाची ताकद आणि कसली हे भक्त मंडळी. बादशाह गेला तिथं. बादशाने एक गाय कीर्तनात होती, ते गायचं महाराजा शिर कापलं चालू कीर्तनामध्ये. नामदेवरायांना सांगितलं तुमच्यात एवढी ताकद आहे, तुमच्या देवाला सांगा की ही गाय परत जिवंत कर. नामदेवराया खाली बसले, त्या गायीचं शीर आपल्या मांडीवरती घेतलंय आणि भगवंताला धावा करतायत. देवा काय कृपा करील मज, देव कृपा करील मज, काय लाज राखील. देवा परीक्षेची घडी आहे, बघा लक्ष द्या इकडं काय चाललंय, कळत असेल तुम्हाला. पहा ना, या बादशाहनं चालू कीर्तनामध्ये गाय कापावी. बरं नुसती गाय कापलेली नाही तर मला सांगितलंय कीर्तनाचा महिमा तुमच्या देवाला सांगा ही गाय जिवंत करायला. देवाला साकडं घातलं माझ्या नामदेवरायांनी. पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांचं साकडं ऐकलं आणि काही क्षणातच ती मेलेली जिवंत गाय देवानं केली. बरं बादशाला कळलं, बादशाह खजील झाला, नमन केलं आणि निघून गेला. अनेक प्रसंग तसाच परत फिरता फिरता एकदा तहान लागली दोघालाही, पाणी पिवायचे पण पाणीच कुठं नाही. आता काय करावं बरं, उन्हाळा होता, कसं काय करावं, ऊन तापले डोक्यावर, मध्यानाला सूर्य आलेला आहे, पाणी प्यायचे पाणी प्यायचे, पाणीच कुठं सापडत नाही. चलता चलता दोघाला विहीर दिसली, विहिरीजवळ गेलं पाणी डुकून बघताय. अरे रे रे, पाणी म्हणजे फार